आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. एमपीएससी परीक्षा पद्धतीतील गोंधळ, पेपरफुटी आणि सरकारच्या भूमिकेविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा विराट एल्गार पाहायला मिळाला. विविध मागण्यांसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून 12 जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी विराट आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनात राज्यभरातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. एमपीएससीची ऑनलाईन परीक्षा पद्धत रद्द करून ऑफलाईन परीक्षा घ्यावी, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, नॉर्मलायझेशन पद्धत बंद करावी, टीएटी परीक्षा रद्द करावी, पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवावी, गट क आणि गट ड भरतीचा अभ्यासक्रम जाहीर करावा, तसंच एकच परीक्षा शुल्क लागू करावे, अशा प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी सरकारसमोर मांडल्या. सरकारने यापूर्वीच निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आंदोलकांनी 12 जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. या आंदोलनाला विविध संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे.